सकाळचे 7 वाजले आहेत. सारिका स्वयंपाकघरात उभी आहे. चहा करतीये. नेहमीसारखी शांतपणे. विक्रम बाहेरून येतो. टाय सरळ करत, हसत. "अरे वा, आज लवकर उठलीस?" सारिका हसते. "बस, झोप नाही आली." ती त्याच्यासमोर चहाचा कप ठेवते. विक्रम कप उचलतो. फोन चेक करतो. "आज उशीर होईल यायला. मीटिंग आहे." "ठीक आहे," सारिका शांतपणे म्हणते. विक्रम निघतो. दरवाजा बंद होतो. सारिका खिडकीतून बघते. विक्रम गाडीत बसतो. फोन कानाला लावतो. हसतो. सारिका आणि विक्रमचं लग्न 3 वर्षांपूर्वी झालं आहे. घरच्यांनी ठरवलेलं, साध्या समारंभात. विक्रम IT मॅनेजर, देखणा, बोलका, सगळ्यांना आवडणारा. सारिका शाळेत शिक्षिका, हळवी, विश्वास ठेवणारी, प्रेमात पूर्ण झोकून देणारी. पहिलं वर्ष छान गेलं होतं. दुसऱ्या वर्षापासून विक्रम बदलायला लागला. उशीर यायचा, फोन लपवायचा, ट्रिप्स वाढल्या. सारिकाने विचारलं होतं, "सगळं ठीक आहे ना?" "हो, काम जास्त आहे फक्त." तिने विश्वास ठेवला, कारण ती प्रेम करते, आंधळेपणाने. आज ऑफिसमधून आल्यावर सारिका लॅपटॉप उघडते. बिल्स चेक करायचे आहेत. जॉईंट अकाउंट. सारिका थांबते. त्यांचं घर कोथरूडमध्ये आहे. कोरेगाव पार्कमध्ये कसला रेंट? ती पुढचे स्टेटमेंट्स बघते. 6 महिन्यांपासून दर महिन्याला रेंट जातोय. ती विक्रमचा जुना फोन काढते. बॅकअपसाठी ठेवलेला ड्रॉवरमध्ये. पासवर्ड त्यांची ॲनिव्हर्सरी डेट. ती ट्राय करते. उघडतो. गॅलरीमध्ये जाते. विक्रम एका दुसऱ्या स्त्रीसोबत, हसताना, मिठी मारताना, एका घरात. त्या घरात लग्नाचे फोटो लावलेले आहेत. विक्रमचे त्या स्त्रीसोबत. सारिका फोन खाली ठेवते. श्वास घ्यायला विसरते. मग एकच विचार येतो, हे कधी सुरू झालं? दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम ऑफिसला जातो. सारिका त्याच्या मागे जाते. टॅक्सीमधून, लांबून. विक्रम ऑफिसला जात नाही. तो कोरेगाव पार्कमधल्या एका अपार्टमेंट बिल्डिंगसमोर थांबतो. वर जातो. थोड्या वेळाने खिडकीत दोघे दिसतात. विक्रम आणि एक स्त्री. विक्रम हसतोय. तेच हास्य, जे सारिकाने काल खिडकीतून बघितलं होतं. ती त्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डजवळ जाते. वरती कोण राहतं 3B मध्ये? गार्ड सांगतो, नेहा आणि विक्रम कुलकर्णी. नुकतंच लग्न झालंय त्यांचं, 6 महिन्यांपूर्वी. 6 महिन्यांपूर्वी? सारिकाशी लग्न होऊन 2.5 वर्ष झाली होती. विक्रमने 2 लग्न केली आहेत. सारिका घरी येते, बसते, विचार करते. रागावणं सोपं आहे, पण सारिका वेगळा विचार करते. नेहाला माहीत आहे का? ती निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी ती परत त्या बिल्डिंगमध्ये जाते. विक्रम नसताना. बेल दाबवते. दरवाजा उघडतो. नेहा समोर येते. सुंदर, हसतमुख, हातात ओटा पुसायचा कपडा. "हो, कोण हवंय?" सारिका शांतपणे बोलते, "मी सारिका, विक्रम कुलकर्णीची पहिली बायको." नेहाचा चेहरा पांढरा होतो. "काय?" "आत येऊ का? बोलायचंय." दोघी आत बसतात. सारिका सगळं सांगते, शांतपणे, थरथर न करता. लग्नाची तारीख, घर, फोटोज, बँक स्टेटमेंट्स. नेहा ऐकते. डोळे मोठे होत जातात. हे खरं नाही. विक्रमने सांगितलं होतं तो सिंगल आहे. त्याआधी कधी रिलेशनशिप नव्हती म्हणाला. त्याने तुला खोटं सांगितलं. नेहाचे डोळे भरतात. "आम्ही 6 महिन्यांपूर्वी लग्न केलं. मला वाटलं तो माझ्यावर प्रेम करतो." सारिका तिच्याकडे बघते. राग नाही, फक्त एक थंड शांतता. "नेहा, तू पण विक्टिम आहेस. तो विलन आहे." नेहा रडते. "मग आता?" सारिका उठते. पर्स उघडते. एक फोल्डर काढते. "आता आपण दोघी मिळून काम करतो." तपास करताना सत्य आणखी भयंकर निघतं. विक्रमने नेहाशी लग्न करताना फेक डॉक्युमेंट्स वापरले आहेत. सिंगल असल्याचं सर्टिफिकेट. नेहाचे घरचे श्रीमंत आहेत. विक्रमने हे जाणून बुजून केलं आहे. नेहाच्या नावावर प्रॉपर्टी घेण्याचे पेपर्स तयार होत आहेत. विक्रमच्या सहीसाठी फक्त नेहाची सही लागणार आहे. "नेहा, हे पेपर्स साईन केलेस तर तू सगळं गमावशील." नेहा पेपर्स बघते. खरं असतं ते. तिचे डोळे आता रडत नाहीत. ते जळतायत. याने माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा असा उपयोग केला? "हो." नेहा उठते. "मग आता तो काय करतो ते बघू." त्याच संध्याकाळी विक्रम नेहाच्या घरी येतो. नेहा हसत दरवाजा उघडते. नेहमीसारखी. "ये, चहा केलाय." विक्रम आत येतो. सोफ्यावर बसतो. नेहा चहा आणते. त्याच्या समोर ठेवते. "विक्रम, ते प्रॉपर्टी पेपर्स आज साईन करायचेत ना?" "हो, आज करू."
फायनली. ठीक आहे, पण आधी एक गोष्ट. नेहा आतून कोणाला बोलावते. सारिका बाहेर येते. विक्रमचा चहाचा कप हातातून पडतो. सारिका, तू इथे कशी? बस, आता नाटक नको. दरवाजावर नॉक होतो. पोलीस. नेहाने आधीच कंप्लेंट दिली आहे. बायगमी, फ्रॉड, डॉक्युमेंट फॉर्जरी. विक्रम उठतो. नेहा, हे काय? नेहा थंडपणे बघते. तू म्हणालास तू मला प्रेम करतोस, पण तू फक्त माझ्या पैशांवर प्रेम केलंस. आता जा. पोलीस विक्रमला घेऊन जाते. विक्रम वळतो. सारिकाकडे बघतो. सारिका काहीच बोलत नाही. फक्त बघते. शांतपणे, ठामपणे. 2 महिन्यानंतर सारिका घटस्फोट घेते. कोर्टामध्ये, शांतपणे, ताठ मानेने. नेहाचं लग्न लीगली इनव्हॅलिड ठरतं, कारण विक्रम आधीपासून विवाहित आहे. विक्रमवर केस सुरू आहे, बायगमी आणि फ्रॉडसाठी. सारिका आणि नेहा समोरासमोर बसले आहेत. नेहा विचारते, तुला राग येत नाही का माझा? मी तुझ्या नवऱ्यासोबत? सारिका हसते. तू माझी शत्रू नाहीस नेहा. आपण दोघी त्याच्या खोट्याचा बळी आहोत. फरक फक्त एवढाच की आपण एकट्याने लढलो नाही. नेहाचे डोळे पाणी येतात. थँक्यू सारिका. थँक्यू नको. आता पुढे जा. तुझं आयुष्य तुझं आहे. लग्न म्हणजे विश्वास असतो. तो विश्वास तुटला तर दुखतं खूप, पण त्या दुखण्यातून उठता येतं. स्वतःसाठी, स्वाभिमानासाठी आणि कधीकधी एका अनोळखी स्त्रीसाठी पण, जी तुमच्यासारखीच फसली आहे.